नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रियाने सुभेदारांच्या घरात तिला प्रवेश मिळवून दिल्याने आता ती चवताळून उठलेली आहे। त्याचप्रमाणे प्रिया आता रविराजच्या घरी जाऊन तळ ठोकण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यावरच रविराज आता तिला धक्के मारून घराबाहेर हाकलवणार। तसेच प्रियावर घरात तमाशा घातला म्हणून त्याचप्रमाणे स्वतःच्या आईलाच चुकीच्या गोळ्या देऊन तिला मारण्याचा प्रयत्न केला म्हणून रविराज आता तिच्यावर सगळ्याच गोष्टींचा विचार करून पुन्हा एकदा तिला जेलमध्ये टाकण्यासाठी उलट केस ठोकणार आहे आणि प्रियाला पुन्हा एकदा जेलमध्ये जायला भाग पाडणार। देवाच्या दारात न्याय मागायला गेलेल्या अश्विनला आता बाहेर असलेला फकीर, तू तुझ्या बायकोवर भरोसा ठेवू नकोस। तू तुझ्या चुकीच्या दिशेला चालला आहेस। ज्या व्यक्तीवर तू भरोसा ठेवून जगणार ती व्यक्ती विश्वासघातकी आहे आणि ती तुझं आयुष्य बर्बाद करणार। त्यामुळे तू सावध हो, असा इशारा आता प्रियाला देताच अश्विनला प्रियाबद्दल संशय यायला सुरुवात होणार। नेमकं कसं ते आता या ट्विस्टमध्ये आपण पाहूया। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की प्रिया ही अगदी घरी आल्यामुळे सगळेजण तिच्यावर भरपूर चिडलेले असताना प्रिया मुद्दाम सगळ्यांना मनवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु कोणीही तीच ऐकून घेत नाही, कारण प्रियाच्या बाजूने कोणीही नाहीये। अश्विन अगदी खंबीरपणे तिला अगदी पाठिंबा देत आहे, परंतु कोणीही तीच ऐकायला काहीच तयार नाहीये। त्यातच आता घरातून हाक लावल्यामुळे रविराजच्या घरी प्रिया आणि अश्विन जाण्याचा प्रयत्न करतात। अश्विन खरंतर प्रियाला समजावतो की प्लीज तू इथे नको जाऊया, म्हणजे जर तुला इथे नाही स्वीकारलंय तर कदाचित तुला रविराज काकाही स्वीकारणार नाहीत। परंतु तरीही प्रियाच कोपिया कोणाचंही ऐकून घेत नाही। ती सरळ आता रविराजच्या घरी जायला निघते आणि तिथे आल्यानंतर तिथेही तिला फार चांगली वागणूक मिळत नाही। रविराज तिची खूप अपमान करून इज्जतच काढतो आणि तू इथे का आलीयस पुन्हा या घराशी तुझा आता काडी मात्रही संबंध नाही आणि आता या घरात तुला कुठलाही स्थान मिळणार नाहीये। ती मुद्दाम तिथेही ड्रामा क्रिएट करण्याचा प्रयत्न करते, परंतु तिथेही रविराज ती डाळ शिजू देत नाही। ती आता तिथेही प्रत्येकाला म्हणायला लागते की बाबा प्लीज असं करू नका, मी तुमची मुलगी आहे ना। तेव्हा मग तो म्हणतो की नाही, मी केव्हाच तुला माझी मुलगी मानणं बंद केलंय, शिवाय तुला प्रॉपर्टी मधूनही मी बेदखल करून टाकलंय। या प्रॉपर्टी मधल तुला काहीही मिळणार नाही, त्यामुळे तू माझी मुलगी नाहीयेच आणि हे सगळं तू याच्यासाठीच करत होतीस ना, पैशासाठी का करत होतीस हे सगळं? त्या महिप्तला तू पैशासाठी साथ देत होतीस, पण आता अजिबात नाही, अजिबात मी तुझं आता ऐकून घेणार नाही। त्यावेळेला मग आता हे सगळं होत असताना प्रिया म्हणते की प्लीज बाबा पैसे नाही, पण मी घाबरले होते। तेव्हा मग आता तिचं काहीच तो ऐकून घेत नाही आणि म्हणतो की मला काहीच माहीत नाहीये, तू इथून निघ। प्रतिमालाही विचारल्यावर प्रतिमाही म्हणते की हो, तू जेलमधून आलीसच कशी? तर तू शिक्षा भोगायला हवी होतीस, म्हणजे तुला नीट अक्कल आली असती की आपल्या माणसांबरोबर राहणं म्हणजे काय असतं, परंतु ते तर तुला काही समजलंच नाहीये, असं आता ती बोलून दाखवतात। त्यावेळेला मग इथे आता सायलीला खूप टेन्शन आलेलं असतं, कारण घरातला प्रत्येक जण हा पुन्हा एकदा प्रिया आली आहे, त्यामुळे खूप डिस्टर्ब असतो। कसं काय करायचं या गोष्टी तिच्या डोक्यात आता फिरत असतात। तेवढ्यातच प्रतिमाच्या लक्षात येतं की ही तन्वी इथे आली, याचा अर्थ ती सुभेदारांच्याही घरी गेलेली असणार आणि त्यामुळेच आता ती विचार करते की लवकरात लवकर आपण आता साहिलीला फोन केला पाहिजे, जेणेकरून साहिलीच्या बाबतीतलं काहीतरी सत्य मला समजेल की मग काहीतरी होईल। तेव्हा मग ती फोन करून विचारते की साहिलीली सगळं व्यवस्थित तर आहे ना, म्हणजे घरात तन्वी आली होती। इथे सायली म्हणते की हो प्रतिमा, त्या इथे आमच्या घरी पण तन्वी आली होती, पण खरं तर आम्हाला खरंच याचा खूप राग आलाय की ती घरात सगळ्यांना गुंडाळण्याचा प्रयत्न करत होती, परंतु तिला कोणीही आम्ही थारा दिला नाही, खास करून मी तिला घराच्या बाहेर हकलून दिली। तेव्हा मग आता प्रतिमा पण म्हणते की हो सायली,
अग रविराजनेही तेच केलेलं आहे, त्यांनाही तेच प्रकार अवलंबला आहे. ती तन्वी ही इथे प्रत्येकाला इमोशनली ब्लॅक बॉकमेल करण्याचा प्रयत्न करत होती, परंतु आम्ही कोणीही तिच्या कुठल्याही प्रयत्नांना भीक घातली नाही आणि म्हणूनच ती इथून निघून गेली आणि तिला खरंतर हकलवली आम्ही. तेव्हा मग सायली म्हणते की ती तुमच्याकडे पण आली होती. तेव्हा सायलीला लगेचच ती म्हणते की हो आली होती. मग आता सायली म्हणते की मला असं वाटते की आता ना ती काही शांत बसणार नाही, कारण प्रियाचा ना शांत बसण्याचा स्वभावच नाहीये. ती काही ना काहीतरी नक्कीच करते. आता सगळेजण तिच्या विरोधात गेलेत म्हटल्यावर ती नक्कीच काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल. आणि मला एक गोष्ट कळते की इतके दिवस माझं घर हे आनंदी होतं, सुखी समाधानी होतं, परंतु प्रियाच्या येण्याने पुन्हा एकदा घरामध्ये तीच शांतता पसरली आहे. मला खरंच याचं खूप वाईट वाटते. तेव्हा मग आता लगेच प्रतिभा म्हणते की हे बघ, असं नको करू सायली. तू तुझ्या घराला तुला सांभाळायला हव्य, त्यामुळे तू नको इतका विचार करूस. होईल सगळं व्यवस्थित. आणि त्या तन्वीच म्हणशील तर तिचा तो स्वभावच आहे, त्यामुळे प्रत्येक जण तिला आता ओळखताय ना. तुम्ही कोणाला काहीच वाटण्याची गरज नाहीये. ती जे काही करेल ते तिला करू द्यायचं, आपण आपलं करायचं. तिला आपण घरात घेतलं नाही ना हे चांगलं असं समजायचं, कारण त्यामुळे तिला शिस्त कळेल. आपल्या माणसांची किंमत काय असते ना ते तिला कळेल. आणि म्हणूनच तिला आम्हीही घरात घेतलेले नाहीये. आणि त्यानंतर मग त्या दोघींचाही फोन झाल्यानंतर रविराज हा पुन्हा तोही शांतच बसलेला असतो. तेव्हा आता प्रतिमा ही रविराजला म्हणत असते की तुम्हाला माहिती का रविराज, हो मी सायलीच्याकडे म्हणजेच आपल्या सुभेदारांच्या घरी फोन केला होता. त्यावेळेला आता रविराज तिला विचारतो की काय झालं, काय म्हणाली सायली. मग ती म्हणते की सायली बिचारी काय म्हणणार, घरात इतकं शांततेच वातावरण होतं, परंतु ती तन्वी आली आणि तिने घरात सगळीकडे भांडण लावून देण्याची काम केली. म्हणजेच पुन्हा एकदा अश्विन आणि घरात सगळ्यांबरोबर तिने वाद पोखरून काढले. तेव्हा मग आणि पुन्हा एकदा भांडण, म्हणजेच अश्विन हा घरातल्यांसोबत वाद घडत होता त्यात नवीमुळे. तेव्हा आता रागराज हे सगळं गपचूप ऐकत असतो आणि त्याला खरंतर धक्काच बसलेला असतो की ही तन्वी अचानक सुटून तरी कशी आली. त्यावेळेला आता लगेचच पुढे महिप्तला, म्हणजेच महिप्तच नाव काढतच नागराजला आता बघतच रविराज म्हणतो की मला तर वाटतंय की आता ती तन्वी कुठे जाईल तर त्या महिप्तकडे जाईल, कारण त्यानेच मदत केली होती ना तिला सुरुवातीला, मग तिकडेच जाईल ती. आता महिप्तच नाव ऐकल्यावरती लगेचच नागराज त्याच्याकडे बघतच राहतो आणि मग सुमनेही त्याच्याकडे बघत राहते आणि तिच्याही डोक्यात आता विचार करत करत येतो की हो कदाचित तिला या दोन्ही घरांमध्ये थारा मिळाला नाहीये. मग बहुतेक ती महिपच्या घरी गेली तर, आणि तिच्या डोक्यामध्ये तेच विचार फिरायला लागतात की जर तर मी पुन्हा महिप्तकडे गेली आणि हेही तिकडे गेले मग नक्की काय होईल. आता तिच्या डोक्यात तेच विचार फिरतात. आणि महिप्तने कशी आपल्या कुटुंबाची वाट लावली आहे, तर पुन्हा एकदा तन्वीत याच्याकडे गेली तर वाट लागेल, या गोष्टी तिच्या डोक्यामध्ये आता फिरत असतात. मग आता काय करायचं पुढे याचा विचार रविराजच्या डोक्यात येत असतो. त्यावर मग आता लगेच प्रतिमा म्हणते की अहो मला काय वाटते की जर तन्वी तिकडे खरंच त्या महिपच्या घरी गेली तर मग पुन्हा एकदा तो महिप्त तिचा वापर करून आपल्या सगळ्यांच्या विरोधात चुकीचा वागेल. म्हणजेच अर्जुन आणि सायली यांच्यावर तो महिप्त डूब धरून आहे आणि अर्जुनच्या बाबतीत तर तो खूप चिडलेला आहे. मग मला असं वाटतंय की जर प्रियाचा वापर करून, म्हणजेच तन्वीचा वापर करून पुन्हा एकदा त्या अर्जुनला त्रास देण्याचा प्रयत्न महिपातने केला तर, आणि जर ती तिकडे मदतीसाठी गेली हात मिळवण्यासाठी, तर नक्कीच तो महिप्त हा तिचा वापर करून घेणार आणि हे पुन्हा सगळं चक्र सुरू होणार. पुन्हा महिप्त आणि पुन्हा ते सगळं सुरू होणार आहे. पुन्हा सगळ्या त्या कोर्ट कशल्या. खरंच या सगळ्याचा खूप कंटाळ आलाय आता. त्यावेळेला मग आता रविराज म्हणतो की हो खरंच प्रतिमा, मलाही ते दिवस आठवतात, खूप कंटाळ येतोय. प्रियाचं ते केस
आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी. अगं त्यावेळेला मी बाप म्हणून तिच्या मागे उभा होतो तर खरं, परंतु आता मला अजिबात तिच्या मागे उभा राहण्याची इच्छा नाहीये आणि तिला याच्यातून मला वाचवायचंही नाहीये. त्यामुळे मी आता एकच गोष्ट करणार आहे, ते म्हणजे की आता मला समजले काय करायचे. नंतर मग प्रतिमा म्हणते की काय तुम्ही कसला विचार करताय. त्यावेळेला मग आता रविराज म्हणतो की मी आता प्रियावरच केस करणार आहे. हे ऐकल्यावर सुमन आणि प्रतिमा दोघी जण चक्रतात की चक्क केस म्हणजे नक्की काय, कशासाठी केस करणार आहे. त्यावेळेला आता रविराज म्हणतो की केस याच्यासाठी करणार आहे की तिने आपल्या विरोधात खूप मोठं षड्यंत्र रचलं होतं. तिने ज्या काही गोष्टी केल्या त्यामुळे तिच्यावर माझा खूप राग आहे. प्रतिमा, तिने तुला चुकीच्या गोळ्या देण्याचा प्रयत्न केला होता. एका प्रकारे तिने तुला स्लो पॉयझनिंग देऊन मारण्याचाच प्रयत्न केला होता आणि त्यासाठीच मी त्या तन्वीला कधीही माफ करणार नाही. मी तिला आता लवकरात लवकर पोलिसांच्या हवाले करणार आहे, कारण ती जे काही वागले ते अत्यंत चुकीचं होतं. हे तिला समजवून देणे हे खूप गरजेचे आहे आणि ते मी करणारच आहे, असं आता रविराजने ठरवलेलं असतं. आणि तो ठरवतो की प्रियावर उलट केस फिरवायची. आता ती सुटली तर पुन्हा एकदा तिला जेलमध्येच अडकवायची, जेणेकरून सुभेदार आणि किल्लेदार दोन्ही कुटुंब जरा शांततेत जगू शकतील. कारण काही झालं तरीही प्रिया बाहेर आली, ती काही गप्प बसणार नाही. ती महिपच्या विरोधात, महिपच्या बरोबर जाऊन नक्कीच काहीतरी कटकारस्थान घडवून आणणार, हे त्याला माहीत असतं. तर इथे आता घरात सगळ्या जणांना नॉर्मल करण्याचा सायली प्रयत्न करत असते आणि सायली जे काही वागलीये त्यामुळे खरं तर सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. सगळे जण अगदी खुश असतात, कारण सायलीने पहिल्यांदा इतका मोठा स्टॅट घेतलेला असतो. आता चक्क प्रतापही तिचा कौतुक करतो की सायली, आज तुझा हा रुद्रेचा अवतार, दुर्गेचा अवतार आम्ही पहिल्यांदा पाहिला बरं का. खूपच सुंदर, हा खूपच छान. तेव्हा मग असं म्हटल्यावर कल्पना म्हणते की मग वेळ आली ना, की वेळप्रसंगी आपल्या कुटुंबासाठी एका स्त्रीला दुर्गेचा अवतार हा घ्यावाच लागतो आणि त्यासाठी काहीही करायला तयार होते ती, असं म्हणून सायलीच कौतुक. आता इथे घरात चांगलंच तोंड भरून केलं जात असतं, परंतु अश्विनला आता प्रश्न पडतो की काय करायचं, कारण कुठे जायचं कुठे नाही हा प्रश्न तर असतोच. दोन्हीही घराने एक्सेप्ट केलं नाहीये तर मग काय करायचं, म्हणून अश्विन ठरवतो की मला कुठेतरी घर बघितलं पाहिजे. आता कुठे काय करू असा प्रश्न त्याला पडलेला असतो. पैशांचाही अभाव असतो, त्यामुळे कुठेतरी जवळच काहीतरी पाहायला लागणार असतं आणि तेही अगदी बंगल्यात न राहता कुठेतरी छाद्या घरामध्ये आणि एका अपार्टमेंटमध्ये. त्यावेळेला मग आता तो जाता जाता देवीच्या देवळात जाण्याचा विचार करतो आणि तिथे हात जोडत असतो, कारण माझी बायको ही खरी असूनही तिला कोणीही उभं करत नाहीये. काय करू मी देवी, आई, असा तो तिच्याकडे आता धावा करत असतो. कारण किती काही झालं तरीही माझी तन्वी ही खरंच सच्ची आहे, परंतु कोणीही तिच्या बाबतीत का असं वागतंय मला खरंच कळत नाहीये. ते सगळे जण असे का तिच्या विरोधात जातात, असा अश्विनला राग आलेला असतो. म्हणूनच आता अश्विन विचार करतो की नाही काही झालं तरीही ह्या सगळ्यामध्ये तन्वीच्या विरोधात जे कोणी जाईल ना, त्याच्या विरोधात मी उभा राहीन आणि मला उभं केलं पाहिजे. जर ते तिचे स्वतःचे वडील का असेना, किंवा घरातली कोणी व्यक्ती का असेना, किंवा माझ्या घरचे का असेना, सगळ्या जणांना मी तोंड देणार आता. कारण काही झालं तरीही माझी तन्वी ही कोटारडी नाहीये, हे मला चांगलंच माहिती आहे. आणि ती हे जे काही वागते ना, तिच्या लोकांसाठी तिने केलंय आणि तिचा जीव वाचवण्यासाठी केलंय. हे सगळं तर कोर्टात स्पष्ट होऊनही देवा असं का होते, म्हणजे आमच्या बाबतीत असं का घडलं जातंय, तन्वीच्या बाबतीत असं चुकीचं का होते, असं अश्विन आता हात जोडून बोलू लागतो. आणि अश्विनला खूप वाईट वाटत असतं की इतकं सगळं होऊ नये. त्या बिचाऱ्याने इतका त्रास सहन केलाय. अगोदर ती त्या आश्रमात राहिली, तिचं घर असतानाही ती त्या अनाथ आश्रमात राहिली आणि तरीही इतके भूक तिच्या वाट्याला का आहेत.
का होतं हे सगळं तिच्याबद्दल, असं आता इथे अश्विन विचारत असतो. आणि त्याला या सगळ्यामुळे खरं तर खूपच वाईट वाटत असतं आणि खूप त्रास होत असतो. आणि त्यामुळे अश्विन आता या सगळ्या गोष्टीत बघतच राहिलेला असतो. आणि तो तिथून देवळातून बाहेर पडताच त्याला एक समोरून फकीर येताना दिसतो. आणि तो फकीर येताना त्याला अडवतो आणि म्हणतो की 1 मिनिट थांब इथेच. आता तिथे थांबायला सांगितल्याबरोबर अश्विन त्याच्याकडे बघतच राहतो. अश्विन आता त्याला म्हणू लागतो की हे बघ मुला, तू जे काही करतोयस ना ते खूप चुकीचं आहे. तू देवीकडे प्रश्नांची उत्तर मागायला निघाला आहेस खरं, परंतु तू चुकलायस आणि तू ज्या वाटेवर चुकला आहेस तीच वाट ही तुझा घात करणार आहे, हे लक्षात घे. तेव्हा मग आता अश्विनला खरंच 1 मिनिटासाठी काहीच कळत नाही की नक्की हे काय बोलण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा मग तो म्हणतो की 1 मिनिट, तुम्ही काय बोलताय ना, मला खरंच काही समजत नाहीये. तुम्ही मला चुकीचा व्यक्ती समजताय किंवा तुम्हाला ज्याला सांगायचं ते तुम्हाला कळत नाहीये. तेव्हा तो म्हणतो की नाही, अरे आम्ही अगदी व्यवस्थित ओळखतो. अरे देवीचे भक्त आहोत आम्ही, निस्सीम भक्त, आणि काही झालं तरीही देवी जे काही सांगते ते आम्हाला कळतं. आणि तुला आता एकच सांगणं आहे, ते म्हणजे तुझ्या व्यक्तीच्या मागे लागून तुझं पूर्ण आयुष्य बर्बाद करायला निघालायस. अरे तू जिच्याबरोबर राहतो तुला असं वाटत असेल की ती खरंच खूप चांगली आहे, देवी आहे, तर तसं नाही. खरं तर ती राक्षसीन आहे. अरे ती माणसांना गिळतीये आणि तुझ्या आयुष्यातही ती माणसांना लांब करून टाकते. तुझी जवळची माणसं तुझ्यापासून कायमची तुटली जात आहेत. तुला कळत नाहीये का? अरे इतकं काही घडतं तरीही तुला कळत नाही. आणि इतकं काही झालं तरीही आता अशी मी विचार करतो की नक्की हा माणूस बोलतोय तरी काय कोणाबद्दल? मग हा प्रियाबद्दल बोलतोय का? तेव्हा तो म्हणतो की हो, तो जो विचार करतोय ना तिच्याबद्दलच बोलतोय मी. अरे एक व्यक्ती ही बरोबर आणि बाकीची तिचे सगळे तिच्या विरोधातले चूक असं कसं असू शकतं? तूच विचार कर शांततेत, तुलाच तुझ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. आणि तू ज्या मार्गावर चाललायस तो तुझा मार्ग चुकीचा आहे. एक दिवस तो मार्ग तुझा घात करेल आणि त्यावेळेला तुझ्यासोबत कोणीही नसणार आहे, कोणी नाही, फक्त हा तुझा एकटेपणा असेल. त्यामुळे विचार कर की जे काही वागतोयस त्यावरून तुझ किती चुकतेय आणि काय चुकतेय. आणि ज्या चुकीच्या व्यक्तीची साथ तू धरलीस आयुष्यभराची, तिची साथ तू सोडून दे. जर तिची साथ तू वेळेवर सोडली नाही तर मात्र तुझा शेवट हा निश्चित आहे. ती फक्त तुझ्या चांगल्यासाठी नाही तर तुझ्या वाईटासाठी तुझ्या सोबत आहे. तुझी संपत्ती आहे तोपर्यंत ती तुझ्या सोबत असणार आहे. एकदा की तुझ्याकडे काही नसलं की ती तुला सोडून कायमची निघून जाणार. आणि हे सगळं फक्त ती तुला वापरण्यासाठी करतीये, कारण तिच्याकडे सध्या कोणी नाही. आणि जर तू हे सगळं करत राहिलास तर मात्र संपलास. म्हणून मुला जागा हो, वेळीच जागा हो. हाव तर देवीचा हात तुला संकेत समज, तुला सावध करण यासाठी. परंतु तू चांगला माणूस आहेस, वेळीच जागा हो. असं आता इथे अश्विनला त्या फकीरांनी सांगितल्यामुळे, देवीच्या त्या दूतांनी सांगितल्यामुळे त्याला आता काडकन डोळे उघडलेले असतात. तर इथं ज्याप्रमाणे रविराजने ठरवले त्याप्रमाणेच आता रविराज हा प्रियाची पोलिसांमध्ये पुन्हा एकदा कंप्लेंट करतो. म्हणजेच प्रतिमाबद्दल तिने जे काही वागली आहे त्याबद्दल आता त्याने पुन्हा एकदा पोलिसांमध्ये कंप्लेंट केलेली असते. प्रियाचा अगोदरच रेकॉर्ड खराब, त्यामध्येच पुन्हा एकदा प्रियाची कंप्लेंट आल्यामुळे पोलीस प्रियाला अटक करण्यासाठी आलेले असतात. आता हातातोंडाशी आलेला घास प्रियाच्या तोंडून पुन्हा निसटलेला असतो. रविराजने एक मोठा निर्णय घेऊन प्रियाला पुन्हा एकदा जेलमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतलेला असतो. आणि त्या निर्णयामुळे सुभेदार व किल्लेदार दोन्हीही कुटुंब आता हे सुखे होणार असतात. आणि प्रिया जेलमध्ये गेल्यामुळे पुन्हा तिच्या आता कटकारस्थान संपणार असतं. तर नेमकं आता पुढे काय घडणार? अश्विन आता तरी स्वतःचे डोळे उघडणार का आणि प्रियाची साथ सोडून देणार का हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.